राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. सध्या आपण जे बघायला लागलोय ती इंटरनल लिक्विडिटी स्वीप ही स्ट्रॅटेजी बघायला लागलोय. एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत आपण एकही महिना या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून लॉसमध्ये नाही आहे. सो सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात आपण काय करतोय आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहेच. सो सप्टेंबर महिना आपण पुढं कसा घेऊन जातो एकदा आपण तिसऱ्या आठवड्यापर्यंत पासून त्याचा अनालिसिस करायला सुरू करूया. ओके, हा आहे झोनचा हाय. स्ट्रॅटेजी जर कोणाला माहीत नसेल तर जाऊन चेक करू शकता. ह्याच्या आधी स्ट्रॅटेजी एक्सप्लेन केलेली आहे. हायला आपली लिक्विडिटी स्वीप झालेली नाही आहे. सो लो बघूया. लोला सुद्धा मार्केट आय डोंट थिंक सो आलंय. पुन्हा एकदा एक्सटेंड करून चेक करूया. ओके, लोला अजून मार्केट आलेलं नाही आहे. हा लो पेंडिंग ठेवा. हा लो तुम्ही मार्क करून ठेवा. पुढं जाऊन हा 100% वर्क होऊ शकतो. ओके, सो 15 सप्टेंबरला नो ट्रेड. ओके, जाऊ आपण 16 सप्टेंबरला. हा हाय होता आपला. डायरेक्ट कॅन्डल क्लोज, नो प्रॉब्लेम, नो ट्रेड. या ठिकाणी लोला आपण चेक करू. या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली आहे. आपल्याला स्टॉप लॉस परवडतो का एकदा चेक करूया. या ठिकाणी आपला बाय असता. ओके, आपल्याला हा स्टॉप लॉस परवडला असता. आपलं पहिलं टार्गेट डन झालं आहे काय, तर पहिलं टार्गेट या ठिकाणी डन झालेलं आहे. सो 16 सप्टेंबरला एकच ट्रेड झाला आहे आणि त्यामध्ये आपलं पहिलं टार्गेट फक्त डन झालं आहे. सो 50 पिप्स TP डन. ओके, जर कोणाला यामध्ये शंका असतील, आपला स्टॉप लॉस मोठा होता, टार्गेट बार काय, तर या गोष्टी आपण खूप वेळा डिस्कस केलेल्या आहेत. कशा पद्धतीने आपण या गोष्टी मॅनेज करायचं आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. या ठिकाणी बघा स्वीप झालंय, पण या ठिकाणी न्यूज होती आपल्याला हा स्टॉप लॉस परवडणारा नव्हता. सो आपण त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा विचार करणार नाही. या ठिकाणी डायरेक्ट क्लोजिंग आहे. सो 17 सप्टेंबरला आपल्याला ट्रेड भेटलेला नव्हता. अठरा सप्टेंबरला जाऊ आपण. या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली आहे काय एकदा चेक करू. मार्केटमध्ये डायरेक्ट ह्या कॅन्डलनं क्लोजिंग दिले. सो इथं लिक्विडिटी स्वीप नाही आहे. या ठिकाणी बाकी लिक्विडिटी स्वीप आहे. या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झाला का एकदा चेक करूया. ओके, या ठिकाणी आपण काटावरती आहे. स्टॉप लॉस आपला हिट झालेला नाही आहे. सो बेसिकली या ठिकाणी आपला सेल असता. आपलं दोन्ही आरामात या ठिकाणी टार्गेट डन झालेले आपल्याला बघायला भेटतात. ओके, 18 सप्टेंबरला 100 पिप्स TP डन. ओके, जाऊ आपण 19 सप्टेंबरला. 19 सप्टेंबरला सुद्धा या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला भेटते. या ठिकाणी आपला सेल असता. आपल्याला दोन्ही टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. सो 19 सप्टेंबरला 100 पिप्स TP डन. बाईंग साईडचा काय सीन आहे एकदा चेक करूया. इंटरनल आणि एक्सटर्नल लिक्विडिटीला सुद्धा मार्केट एकसारखं वरती गेल्यामुळे आपल्याला बरेचसे चान्सेस पुढे जाऊन येणार आहेत. मिस करू नका. दोन्हीही इंटरनल एक्सटर्नल दोन्हीही झोन्सचे जे लोअर साईडचा झोन होता ते झोन्स मार्क करून ठेवा, कारण आपल्याला पुढे जाऊन खूप चांगल्या पद्धतीने ते वर्क झालेलं बघायला भेटणार आहेत. टोटल ट्रेड्स या ठिकाणी 3 आहेत. TP डन, 3 SL हिट, 0 ऑल ओव्हर. प्रॉफिट आपल्याला 250 पिप्सच्या आसपास बघायला भेटतो. सो जर्नल मेंटेन करू. टोटल आपण 250 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहे. ओके, सो बेसिकली सप्टेंबर महिनासुद्धा आपल्यासाठी खूप चांगला गेलेला आहे. बघू आपण सप्टेंबर महिना आपण कुठल्या पद्धतीने क्लोज करणार आहे. आणि पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका, कारण सप्टेंबर महिन्याच्या रिझल्टसोबतच आपण या स्ट्रॅटेजीमध्ये काही चेंजेस करायचे आहेत की ही स्ट्रॅटेजी कंटिन्यू घेऊन जायचं आहे याच्याबद्दल डिस्कशन करणार आहे. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.